कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलंय. अमेरिका आता चंद्रावर लष्करी तळ उभारणार आहे, तर अतिक्रमण करणाऱ्यांवर सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं उन्हाळी वेळापत्रक जाहीर केलंय, तर मुंबईत मालमत्ता कराचे नियम बदलले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने वचन पाळलंय, तर लियारीच्या जनतेने आदित्य धरकडे काय मागणी केली आहे, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 28 मार्च, वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे उत्पादन शुल्काची. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि गगनाला भिडणाऱ्या जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यावर जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारतीय नागरिकांच्या खिशावरील भार कमी करणारा हा एक निर्णय असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिलीये की केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे प्रति लिटर 3 रुपयांनी कमी केलंय. डिझेलला या शुल्कातनं पूर्णपणे वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. जगात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची खरी भीती होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचं हित सर्वोच्च ठेवून उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडणार नाही. राज्यातील पेट्रोल पंपांवर गर्दी आणि संभाव्य तुटवड्याच्या वृत्तांचं खंडन करत फडणवीस यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय. देशात आणि राज्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे, त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लावण्याची गरज नाही. LPG किंवा घरगुती गॅसचा अनावश्यक साठा करू नका, पुरवठा सुरळीत सुरू होईल, असंही त्यांनी म्हटलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अमेरिकेची. अमेरिकेनं अंतराळातील आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली नासानं चंद्राच्या पृष्ठभागावर एक कायमस्वरूपी तळ उभारण्याची योजना जाहीर केली आहे. या मोहिमेसाठी अंदाजे $20 अब्ज खर्च येणार आहे. अंतराळ शर्यतीतील चीनला मागे टाकण्याच्या रणनीतीचा हा एक भाग म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे. नासानं आपली यापूर्वीची योजना बदलून कक्षेत स्थानक उभारण्याऐवजी थेट चंद्राच्या पृष्ठभागावर तळ उभारण्याचा निर्णय घेतलाय. या मोहिमेअंतर्गत रोबोटिक लँडर्स आणि ड्रोन्स तैनात केले जातील. येत्या काही वर्षातच चंद्रावर अणुऊर्जेचाही वापर केला जाईल. ज्याप्रमाणे अमेरिकेनं 1960च्या दशकात अपोलो या कार्यक्रमाद्वारे अशक्य गोष्ट करून दाखवली होती, त्याचप्रमाणे आता आम्ही ते पुन्हा करून दाखवू. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या अखेरीपर्यंत आम्ही चंद्रावर परत जाऊ, तिथे एक तळ स्थापन करू आणि अमेरिकेचं नेतृत्व सुनिश्चित करू, असं नासाचे प्रमुख जेरेड आयझॅकमॅन म्हणाले. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अतिक्रमण करणाऱ्यांसाठीची. आता राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्ते किंवा चाक रस्ते आणि पाणी वाहणाऱ्या मार्गांवर अतिक्रमण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकार सज्ज झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराज शेत पानंद रस्ता योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. महसूल विभागानं या संदर्भात एक आदेशही जारी केलाय. या आदेशानुसार जर कोणी शेत रस्त्यांवर किंवा पाणी वाहणाऱ्या मार्गांवर अतिक्रमण केलं तर अशा लोकांचे आधार कार्ड आणि किसान ID हे 5 वर्षांसाठी ब्लॉक केले जातील. याशिवाय ती व्यक्ती कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्र राहणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं सांगितलं की गावाच्या नकाशात दर्शवलेल्या रस्त्यांवर
किंवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालं तर तहसीलदार संबंधित व्यक्तीला 7 दिवसांची नोटीस बजावतील. या वेळेत अतिक्रमण न हटवल्यास ते शासकीय स्तरावर हटवलं जाईल. विशेषतः महाराष्ट्र जमीन महसूल संहिता किंवा मामलेदार कायद्यानुसार शेतकऱ्यांना प्रवेशाधिकार असलेल्या अतिक्रमित शेत रस्त्यांवर कुणालाही शेती करता येणार नाही. या योजनेसाठी कोणतीही जमीन संपादित केली जाणार नाही. जे शेतकरी स्वेच्छेने जमीन दान करतील त्यांना नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्क सोडपत्र मिळवणे आवश्यक असेल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं 29 मार्च ते 24 ऑक्टोबर 2026 या कालावधीसाठी आपलं पहिलं उन्हाळी वेळापत्रक जाहीर केलंय. याद्वारे आपल्या देशांतर्गत नेटवर्कचा विस्तार 46 ठिकाणांपर्यंत केलेला आहे. वेळापत्रकात 30 नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश करण्यात आलेला आहे, जे विमानतळाला भारतीय विविध व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रांशी जोडतील. भारतीय शहरांमध्ये दिल्ली, गोवा, बंगळुरू आणि कोचीन यांचा दैनंदिन विमान सेवांमध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यानंतर हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर यांचा क्रमांक लागतो. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबई महानगरपालिकेची. राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिका कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. BMCला मालमत्ता कर पूर्वलक्षी प्रभावानं वसूल करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या बदलाअंतर्गत BMC आयुक्तांना कर प्रणाली ठरवण्यासाठी आणि लागू करण्यासाठी अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. BMCनं मालमत्ता कराची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाडे मूल्यावर आधारित पद्धतीऐवजी भांडवली मूल्य पद्धत लागू केली, ज्यामध्ये मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या आधारावर कराची गणना केली जाते. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या केवळ त्याच्या खेळासाठीच नाही तर त्याच्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. हार्दिक पांड्या एक दयाळू व्यक्ती सुद्धा आहे, हे अनेकदा दिसून आलेलं आहे. त्यानं यावेळी जे केलंय ते क्वचितच पाहायला मिळतं. हार्दिकची ही हृदयस्पर्शी कृती त्यानं काही काळापूर्वी दिलेल्या एका वचनातून आलेली आहे. हार्दिकनं वानखडे मैदानातल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये दिले आहेत, कारण त्यांनी काही काळापूर्वी या भारतीय अष्टपैलू खेळाडूला मदत केली होती. हार्दिक 2026च्या T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी वानखेडेवर व्यस्त होता. या काळात तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत सराव करत असे, ज्यामुळे मैदानातील कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबावं लागत असे. तरीही त्यांनी हार्दिकच्या तयारीसाठी कोणतीही कसर सोडली नाही. पांड्याने परत आल्यानंतर बक्षीस देण्याचे वचन दिले होते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हे वचन कधीच विसरला नाही आणि त्याने ते पाळले. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे धुरंधर 2ची. रणवीर सिंगचा धुरंधर 2 सध्या धुमाकूळ घालतोय. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटानं सर्वांची मनं जिंकली आहेत. पाकिस्तानमध्ये बंदी असून सुद्धा तेथील जनता अजूनही धुरंधर 2 बद्दल बोलतीये. आदित्य धरच्या धुरंधर 2 मध्ये लेआरी शहरात पसरणाऱ्या दहशतवादाची कथा दाखवण्यात आलेली आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये लियारीच्या लोकांनी आदित्य धरकडे एक मोठी मागणी केलेली आहे. या क्लिपमध्ये कराचीच्या लेआरी भागातील रहिवासी चित्रपटाच्या प्रचंड यशाबद्दल विनोद करतायत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गमतीनं म्हणताना दिसतेय की चित्रपटानं 1,000 कोटी रुपये कमवल्यामुळे दिग्दर्शक आदित्य धर यांना लेआरीमध्ये रस्ते बांधण्यासाठी 500 कोटी रुपये दिले पाहिजेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.